समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे, मग त्यांना कसं माहीत पडणार की ही KYC करायची आहे? तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणतात तेच चुकलेत ना त्या याला. जे हुशार आहे त्यांनी केलं. आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना, रात्री 3 वाजता थोडी KYC करणार आहे कोणी? हा, दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे, तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का? मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे? सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे. KYC चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही ना, आम्ही तर शेतूमधून केली ना. तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते KYC चुकीचीच होणार आहे ना. हा, प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला? मग 8 दिवसाची मोहलत कशी दिली? कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोहलत. तुम्हाला काहीतरी बंद करायचे होते म्हणून तुम्हाला तुम्ही KYC मध्ये कुठे चूक झाली, कुठे लिंक आम्ही KYC करू की आमची लिंक कुठे चुकली, कुठे नाही चुकली KYC महेंद्र कॉलनी अमरावती. माझे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाहीये आणि KYC चुकलेली आहे. मी बँकेमध्ये पण DBT चेक केले, ते म्हणतात तुमचे आतापर्यंत जर पैसे आले ऑक्टोबर पर्यंत तर आता जे पण येऊ शकतात, पण त्यांनी ही KYC चुकलेली दाखवलेली आहे. तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महिलांचे पैसे या लोकांनी लवकरात लवकर चालू करावे, नाही तर आम्ही आणखी याच्यापुढे अधिक आक्रमक आंदोलन चालू करू. आणि इथे आणि आता इथे बालकल्याण ऑफिस आल्यानंतर त्यांनी 12 वाजेपर्यंत सांगितलं की आमचा क्रीडा महोत्सव चालू आहे, पण त्यांचा एकही अधिकारी आमच्यासमोर आला नाही. जेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही सिटी न्यूजला बोलावतो तेव्हा यांच्या एका अधिकाऱ्याने त्यांचा दार उघडला आणि आता एकेकाचा काय प्रॉब्लेम आहे ते चेक करत आहे. आता KYC होणार नाही याच्यासाठी काही पर्याय सांगितलं लिंक नाहीये, काहीच नाही सांगितलं. प्रॉब्लेम सॉल्व्ह कर.